ऊन वारा आणि पावसाची तमा न बाळगता ओझर ते नाशिक परिसरात 35 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या जलसंपदा विभागातील कर्तव्यनिष्ठ कर्मचारी श्रीमती इंदुबाई मोतीराम धोंडगे या सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विशेष कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। मंगळवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत नाशिक येथील विंचूर गवळी फाटा सय्यद पिंपरी रोड परिसरातील राहत्या घरी सिल्वर ओक हाऊस जवळ हा सोहळा पार पडणार आहे। श्रीमती धोंडगे यांनी जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता स्थापत्य बांधकामे परीक्षण विभाग नाशिक येथे दफ्तरी पदावर कार्यरत राहून आपल्या कर्तव्याची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली। ओझर ते नाशिक असा प्रवास करताना त्यांनी कोणत्याही अडचणींची पर्वा न करता सेवा सुरू ठेवली। त्यामुळे त्या विभागात आदर्श कर्मचारी म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला असून या आनंदमय प्रसंगी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नामदेव महादेव धोंडगे, रवींद्र मोतीराम धोंडगे, किरण मोतीराम धोंडगे, गोपाळ पोपट धोंडगे, सौरेखा संतोष साबळे तसेच समस्त धोंडगे परिवार आडगाव यांच्या वतीने। नमस्कार, मी किरण मोतीराम धोंडगे। माझी आई इथं महाराष्ट्र शासनमध्ये जलसंपदा विभागामध्ये कामाला होती। मी 2 वर्षाचा असताना तेव्हापासून आम्हाला लहानसं मोठं केलं, आमचे लग्न केले, छोट्यापासून आम्हाला सगळी सुविधा दिली। तिने तिचे वेळेवरती ड्युटी वगैरे पार पाडली। सकाळी 9ला घराच्या बाहेर पडायची आणि संध्याकाळी 7 वाजता परत घरी यायची। आई वडिलांची माया आईनेच दिलेली आहे। वडील आम्हाला आठवतच नाही। माझी मम्मी रिटायर होणार आहे 31 तारखेला, तरी आमच्या सोबतच आता इथून पुढे 24 तास सोबत राहणार। हेच आम्हाला खूप भाग्य मिळणार आहे आम्हाला आता इथून। नमस्कार, माझे नाव इंदुबाई मोतीराम धोंडगे, राहणार आडगाव राहणार। मी इथून येऊन जाऊन मेरे जलसंपदा येथे जाऊन येऊन 35 वर्ष पूर्ण सेवा केली आणि कार्यकारी अभियंता वगैरे सगळे सर लोक छान मिळाले मला आणि फार छान सांभाळून घेतलं। त्यांची ऋणी आहेत मी आणि मला कुठल्याही प्रकारचा कधी दबाव आणला नाही, कधी वगैरे हे केलेलं नाही। तर सांगून घेतलं असेल, शिकवलं असेल आणि मी प्रामाणिकपणाने ड्युटी करत आली। 35 वर्ष सेवा केली, ती अगदी व्यवस्थित केली, एकदम छानपैकी केली आणि एवढ्या वर्षी साहेब लोकांनी सर्वांनी मला सांभाळून घेतलं, सहकार्य केलं, त्याबद्दल पण मी ऋणी आहेत। माझे नाव रेखा संतोष साबळे। मी या धोंडगे परिवारातील एक माझ्या आईची आणि आमचे वडीलधारे सगळे चुलत्यांची मी सगळ्यांची लाडकी। आणि माझ्या आईने खूप संघर्ष केला जीवनामध्ये वडील नसताना, आणि तिने खूप आम्हाला वडील नाही याची जाणीवसुद्धा आम्हाला कधी करून दिली नाही तिने। आणि आता आमची आई आम्हाला आयुष्यभर आमच्यासोबत असणारी आणि तिचा हा गौरव आम्हाला खूप आयुष्यभर म्हणजे आठवणीत राहील आणि तो खूप आनंदाने साजरा करायचा आणि तिचं पुढचं हे आयुष्य आहे ते खूप भरभराटीचे जाऊ, आरोग्याचं जाऊ। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।